नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुरी। तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा टीस्पून जिरं, त्याच्याबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा टीस्पून ओवा आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। या मी मिक्सरला भरड अशा वाटून घेणार आहे। पुरी बनवण्यासाठी इथे मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता। आता मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालणार आहे। त्याचबरोबर मिरची, जिरं, ओवा आणि लसूणची भरड आपण वाटून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तर आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया। इथे चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून लाल तिखट आणि पाव चमचा हळद यामध्ये आपण घालून घ्यायची आहे। लाल तिखट आपण कमी वापरायचं आहे कारण आपण मिरचीचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आपण हे जे मसाले पिठामध्ये टाकलेले ते व्यवस्थित एकदा आपण हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकजीव होतील। मसाले पिठाबरोबर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी पिठाचा गोळा मळून घेणार आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे आपण हे मळायचं आहे। या पुऱ्या तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता कारण या टिकतात। या पुऱ्या तुम्ही चटणी बरोबर, लोणच्या बरोबर, बटाट्याच्या भाजी बरोबर किंवा तुम्ही चिकनचा रस्सा असेल त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर अशा प्रकारे इथे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तर हे पीठ आता आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे पीठ एकदा पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं मी हे पीठ मळून घेतलं आणि आता आपण पुरीसाठी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर आपण इथे पिठाचा गोळा थोडासा तेलात बुडवायचा आणि तेलावर या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत, त्यामुळे बिंदास तुम्ही तेलाचा वापर करू शकता। अशा प्रकारे आपल्याला थोडीशी जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी नेहमी जाड लाटावी। जाड लाटल्याने पुरी जेव्हा आपण तेलात टाकतो तळायला तेव्हा ती छान फुलते। जर आपण एकदम पातळ लाटली तर ती तेलामध्ये हवी तेवढी फुलत नाही। त्यामुळे याची काळजी तुम्ही नक्की घ्या। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर इथे मी या लाटलेल्या पुऱ्या तुम्हाला तळून दाखवते। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। यामध्ये आता मी पुरी सोडून घेते। तर पुरी करताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। जर तेल जास्तच गरम झालं तर गॅस थोडा बारीक करावा आणि पुन्हा थोड्या वेळाने गॅस मोठा करावा। असं करून पुऱ्या तळल्या तर पुऱ्या तुमच्या करपणार नाही, व्यवस्थित तयार होतील। अशा प्रकारे आपली एक पुरी मस्त अशी टम्म फुगून तयार झालेली आहे। तर आता इथे मी दुसरी पुरी तळून घेत आहे। जर तुम्ही लाटत लाटत पुऱ्या तयार करत असाल तर तुम्ही छोटी कढई वापरा। एकदम लाटून जर तुम्ही पुऱ्या तळणार असाल तर तुम्ही मोठ्या कढईचा वापर करा, म्हणजे एकसाथ जास्त पुऱ्या तुमच्या तळल्या जातील। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत। रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मस्त अशी पुरी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान अशी चवीला लागते, त्यामुळे तुम्ही नक्की तयार करून बघा। अशा प्रकारे इथे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।